Hello everyone, welcome to all in your English lecture. Student, from last two lectures we have discussed the poem number 2.3, The Inchcape Rock. विद्यार्थिनींनो, लास्ट टू लेक्चर पासून आपण पोएम नंबर 2.3 द इंचकेप रॉक याबद्दल डिस्कशन करत होतो. इन द फर्स्ट व्हिडिओ लेक्चर वी हॅव डिस्कस्ड हाऊ द अबॉट ऑफ अबरवर्थॉक who placed the warning bell on the Inchcape Rock, which helped to all the sailors when they traveling in that sea. विद्यार्थ्यांना आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं की द अबॉट ऑफ अबरप्रथॉक, वन ऑफ द नोबल मॅन हू प्लेस द वॉर्निंग बेल ऑन द इंचकेप रॉक, त्यांनी इंचकेप रॉकवरती एक वॉर्निंग बेल सेट केलेली असते. इट हेल्प टू ऑल द सेलर्स वेन दे ट्रॅव्हलिंग इन दॅट सी. ज्यावेळेस इतर सेलर्स जे आहेत, ज्यावेळेस ते त्या समुद्रामध्ये प्रवास करतील त्यांच्यासाठी एक ही वॉर्निंग बेल असणार आहे. But in the second lecture, we have discussed Sir Ralph the Rover, one of the pirate, who cut the Inchcape bell placed by the Abbot of Aberbrothock. पण आपण सेकंड व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं की सर राल्फ द रोव्हर, एक समुद्र लुटारू, हु कट द इंचकेप बेल प्लेस बाय द अबॉट ऑफ अबरवर्थॉक. अबॉट ऑफ अबरवर्थॉक यांनी जी बसवलेली जी वॉर्निंग बेल आहे, जी इंचकेप बेल आहे, ती सर राल्फ द रोव्हर हे कट करतात. सो this evil nature doing by him, it's showing his jealousy about the nobleman work about of Aberbrothock. याच्यावरनं सर राल्फ द रोव्हर यांचं आपल्याला इव्हिल नेचर, त्यांची जेलसी पाहायला मिळते. जे नोबलमॅन जो आहे, जो महान व्यक्ती अबॉट ऑफ अबरब्रॉथॉक यांनी जे बसवलेलं जे इंचकेप बेल आहे ह्याच्यावरती त्याला जेलस फील होते आणि त्याचं इव्हिल नेचर आपल्याला इथं पाहायला मिळतं. सो लेट अस स्टार्ट द रिमेनिंग स्टांजाज ऑफ द पोएम. So, stanza number 11. Sir Ralph the Rover sailed away. He scored the seas for many a day, and now grown rich with a plunder's store, he steers his course of Scotland's shore. Here the word scored. Scored means move, traveling freely. अजिबात कसले without tension, he traveling freely. That is called scored. And ponder store means a big amount of looted wealth. म्हणजे हा सर राल्फ द रोव्हर हा काय एक पायरेट आहे, समुद्र लुटार आहे, त्यामुळं त्यांनी अनेक जहाजं लुटून असा मोठा खजिना त्यांनी लुटलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो द डिस्क्रिप्शन ऑफ द 11th स्टांजा इज, आफ्टर कटिंग द रोप ऑफ द इंचकेप बेल, राल्फ रोव्हर हू सेल्ड अवे फ्रॉम दॅट प्लेस. ज्यावेळेस सर राल्फ रोव्हर यांनी ती इंचकेप बेल कट केल्यानंतरनं ही सेल्ड हिज शिप अवे फ्रॉम दॅट प्लेस, त्या ठिकाणापासून त्यांनी काय केलं, त्यांची शिप दुसऱ्या मार्गाकडे ओढवलेली होती. ॲज अ पायरेट ही ट्रॅव्हल फ्रीली अँड रॉब अदर शिप्स फॉर मेनी इयर्स. ते पायरेट असल्यामुळं एक समुद्र लुटारू असल्यामुळे ही कॅन नो एव्हरी डायरेक्शन ऑफ दॅट सी. सो ही ट्रॅव्हल्ड व्हेरी फ्रीली. इट मीन्स स्कोर्ड. अँड रॉब अदर शिप्स फॉर मेनी इयर्स. साधारणतः कित्येक वर्ष ते काय करत होते, अनेक शिप्स त्यांनी लुटण्याचं काम चालू ठेवलं होतं. सो ही बिकेम अ व्हेरी रिच ड्यू टू दॅट बिग अमाऊंट ऑफ द लुटेड वेल्थ. आणि ह्या सगळ्या लुटलेल्या खजिन्यामधून त्यांनी अनेक खजिना लुटल्यामुळं देन ही बिकेम अ व्हेरी रिच पर्सन. सो देन ही फायनली ऑर्डर हिज सेलर्स टू डायरेक्ट हिज शिप्स टुवर्ड स्कॉटलंड शोअर. आता कित्येक वर्ष समुद्रामध्ये अनेक जहाजं लुटल्यामुळं ते खूप श्रीमंत झाले होते. अँड फायनली ही ऑर्डर टू द सेलर, त्यांनी त्या शिपमध्ये असणारे जे अदर सेलर्स आहेत त्यांना त्यांनी ऑर्डर दिली टू लेट अस मूव्ह टू स्कॉटलंड शोअर. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला परत एकदा घरी निघायचं आहे, रिटर्न व्हायचं आहे. त्यामुळे ते स्कॉटलंड शोअर या ठिकाणी म्हणजेच स्कॉटलंड या समुद्रकिनाऱ्याकडे आपली शिप वळवण्याचा ते इतर सेलरला काय करतात, इशारा देतात. देन इन द स्टांजा नंबर 12, सो थिक अ हेज ओवर स्प्रेड द स्काय, they cannot see the sun on high. The wind hath blown a gale all day. At evening it hath died away. Here the word haze. Haze means thin mist. म्हणजे एक पातळ असं धुक्याची सावट. So the meaning of the 12th stanza is, on the day of return there was a thin mist. Mist means fog. Had spread all over the sky. बघा की ज्यावेळेस when the Sir Ralph Rover who returned towards the Scotland shore, then there was a thin mist who spread all over the sky.
त्यावेळेस त्यांना समजतं की सगळीकडे काय केलेलं आहे की एक धुक्याची सावट पसरलेली आहे. अँड दे कुड नॉट सी द सन रेज. द विंड वॉज ब्लोईंग स्ट्रॉंगली लाईक स्ट्रॉम थ्रू आउट द डे. बघा, ज्यावेळेस ते रिटर्न चाललेले असताना त्यांना दिवसभरामध्ये दे कुड नॉट सी द सन रेज. त्यांना जी समुद्राची सूर्याची जी किरणं आहेत, दे कुड नॉट क्लिअरली द सन रेज बिकॉज ऑफ द द फॉग स्प्रेड ओव्हर ऑल द स्काय. त्या सगळीकडे काय झालं होतं, धुकंची सावट पसरल्यामुळं त्यांना सूर्याची किरणं स्पष्ट दिसत नव्हती. अँड द विंड वॉज ब्लोईंग स्ट्रॉंगली लाईक अ स्टॉर्म. आणि साधारणतः जे वारा आहे ते एका वादळासारखं असं वादळासारखं काय होतं, तो वाहत चाललेलं होतं. सो बट इट बिकेम अ सायलेंट इन द इव्हिनिंग वेन दे ट्रॅव्हलिंग ॲट द इव्हिनिंग. देअर ॲटमॉस्फिअर इज बिकम व्हेरी सायलेंट. पण संध्याकाळच्या वातावरणामध्ये रात्री ज्यावेळेस व्हायला लागली होती त्यावेळेस ते वातावरण एकदम सायलेंट झालं होतं. सो लेट अस मूव्ह टुवर्ड्स 13, स्टांजा नंबर 13. On the deck the rover takes his stand, so dark it is they see no land. Quoth Sir Ralph, it will lighter soon, for there is the dawn of rising moon. Here the Sir Ralph rover was standing on his deck of a ship. They could not see the sign of land due to that darkness. बघा, संध्याकाळची वेळ झालेली आहे. देन द सर राल रोवर हू स्टँडिंग ऑन हिज डेक. त्या शिपच्या डेकवरती म्हणजेच अप्पर पार्ट ऑफ द शिप त्याच्यावरती ते उभं राहिलेले आहेत. बट ही कुड नॉट सी द साइन ऑफ एनी लँड. त्यांना समोर कुठंही समुद्रकिनारा लांबपर्यंत दिसत नाही बिकॉज ऑफ ड्यू टू द डार्कनेस. त्याच अंधारामुळं त्यांना कुठंही समुद्रकिनारा लांबपर्यंत दिसत नव्हता. इवन दो द सर राल रोवर assured his men not to worry about his situation, but he handled all the situation, and then he told to other sailors in the ships, don't worry about this situation. ते सगळ्यांना ॲश्युरन्स द्यायला सुरुवात करतात की ह्या सिच्युएशनमध्ये कोणीही काळजी करू नका. ही ऑल्सो सेड दॅट एव्हरीथिंग विल बी क्लिअर वेन द मून अराईव्ह इन द स्काय. बघा, ते सगळ्यांना सांगतात की ज्यावेळेस आकाशामध्ये चंद्र उगवेल त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये देन वी विल सी व्हेरी क्लिअरली. आपल्याला सगळं स्पष्ट दिसायला सुरुवात होईल. सो ह्याच्यामध्ये आपल्याला रॉल रोव्हर याचा काय दिसतो, आता पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला पाहायला मिळतो. कितीही संकट आलं तरी तो सगळ्यांना काय करत आहे, एक ॲश्युअर्डनेस सगळ्यांना देण्याचं काम तो इथं करत आहे. सो लेट अस मूव्ह टुवर्ड्स स्टांजा नंबर 14. हिअर इन द स्टांजा नंबर 14, कास्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर, for methink we should be near the shore. Now where we are I cannot tell, but I wish I could hear the Inchcape bell. Here methink it seems to me, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे असं एक व्यक्ती काय बोलत आहे, अकॉर्डिंग टू हिम असं थोडक्यात त्याचा अर्थ होतो. सो द मिनिंग ऑफ द 14th स्टांजा इज अनदर सेलर ऑन द शिप हू एक्सप्रेस हिज थॉट्स. एक शिपमधला जो एक अदर सेलर आहे तो काय करत आहे, त्याचा फिलिंग्स तो राल्फ रोव्हर यांच्यासमोर तो मांडत आहे रिगार्डिंग दॅट सिच्युएशन. ह्या सिच्युएशनबद्दल तो काय करते, त्याचं म्हणणं तो व्यक्त करत आहे. ही सेड दॅट ही कुड नॉट हिअर द लाऊड नॉईज ऑफ द हेवी सी वेव्स. बघा, तो म्हणतोय की ही कुड हिअर द लाऊड नॉईज ऑफ द हेवी सी वेव्स. त्यांना त्या समुद्रातल्या काय होतो, लाटांचा आवाज यायला मोठा आवाज येत होतो. सो इट सीम्स टू हिम दॅट दे वूड बी नियर द शोअर. ह्या लाटांचा मोठा प्रचंड आवाजामुळं त्याला जाणवते की आपण कुठेतरी एका समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आलेलो आहोत. बट ॲट दॅट सेम टाईम ही वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट देअर एक्झॅक्ट लोकेशन. परंतु तो कॉन्फिडन्स नाही की आपण आता सध्या एक्झॅक्ट लोकेशन नक्की काय आहे आपली हे त्याला समजत नव्हतं. सो ही ऑल्सो विश दॅट ही कुड बी बेटर, इट कुड बी बेटर इफ दे हर्ड द साऊंड ऑफ द इंचकेप बेल. त्यामुळे त्याला आठवतं आहे की जर इथं इंचकेप बेल जर इथं असते तर आपल्याला समजलं असतं की वेअर वी एक्झॅक्टली ऑन द सी. आपण त्या समुद्राच्या वरती आपण नक्की कुठं आहोत हे आपल्याला इंचकेप बेलच्या आवाजामुळे कळालं असतं. अशा पद्धतीने त्यांना ती इंचकेप बेलची आता इथं आठवण झालेली आपल्याला पाहायला मिळते. सो इन द स्टांजा नंबर 15, दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. Though the wind hath fallen, they drift along, till the vessel strikes with a shivering shock. Oh, Chris, it's the Inchcape rock. So the
Meaning of the 15th stanza. Here the drift. Drift means move slowly. They didn't hear the sound of the Inchcape bell, and there was a strong swell. Swell means a long series of ocean waves. बघा, त्यांना इंचकेप बेलचा आवाज आला नसल्यामुळं आणि तिथं समुद्राच्या लाटा हळूहळू वाढायला लागल्या होत्या. अचानक एका लाटेमागून दुसरी लाट अशा हळूहळू लाटांचा काय होत होता, जो स्ट्रॉंगनेस आहे तो वाढायला सुरुवात झाला होता. द विंड हॅड फॉलन सो दे कंटिन्यू देअर जर्नी बाय मूव्हिंग स्लोली अंटिल देअर वेसल. वेसल मीन्स शिप्स. त्यामुळं लाटा ह्या एकामागून एक वाहत चालल्यामुळं ते त्यांच्या शिपचा जो स्पीड आहे ते हळूहळू त्यांनी काय केला, स्लो करायला सुरुवात केली. देन दे थॉट दॅट देअर शिप वॉज स्ट्रक अगेन्स्ट समथिंग विथ अ शिवरिंग शॉक. त्यांना अचानक कळालं की त्यांची जी शिप आहे कशाला तरी त्यांच्या शिपचं काय झालेलं आहे तर ती कुठेतरी धडकलेली आहे. कशाला तरी आपण त्यांची शिप कोणत्या तरी गोष्टीला धडकलेली आहे हे त्यांना जाणवलं. दे स्टार्टेड टू प्रे गॉड विथ अ डिसअपॉइंटेड. ते देवाची प्रार्थना मागायला सुरुवात झाली. बिकॉज नाव दे बिकम अवेअर दॅट देअर शिप हॅड स्ट्रक अगेन्स्ट द इंचकेप रॉक. त्यांना जाणवलं की आपली ही शिप त्या इंचकेप रॉक लाईनला धडकलेली आहे. त्यामुळे ते देवाला काय करत आहेत, आता प्रार्थना मागायला सुरुवात करत आहेत. So in the 16th stanza, Sir Ralph the Rover tore his hair. He crushed himself in his despair. The waves rush in the every side. The ship is sinking beneath the tide. When the Sir Ralph Rover, who tore means pulled his hair very hardly. तो डेकवरती उभा राहून तो त्याची केस असं डोक्याची जी केस आहेत तो ओढायला सुरुवात करतो. ड्यू टू डिसअपॉइंटमेंट ऑर फ्रस्ट्रेशन. खूप डिसअपॉइंट झालेला आहे तो, फ्रस्ट्रेट झालेला आहे त्याच्या ह्या कृत्यामुळं. ही ऑल्सो कर्स हिमसेल्फ फॉर हिज होपलेस पास्ट ॲक्शन. त्याने जे पास्टमध्ये जे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती तो काय करत आहे, स्वतःला हे करत आहे, त्याला पश्चाताप झालेला आहे, स्वतःला तो दोष देत आहे. द वेव्स रश क्विकली इंटर इन द शिप. त्याच्या वेव्स आहे त्या पाण्याच्या लाटांच्या पाणी जे आहे ते लाटांचं जे पाणी आहे ते त्या शिपमध्ये हळूहळू घुसायला लागलेलं आहे. अँड सो द शिप वॉज सिंकिंग डाऊनवर्ड्स इन द सी वॉटर. आणि हळूहळू शिप जे आहे ते शिप हळूहळू पाण्यामध्ये सिंकिंग करायला लागलेले म्हणजेच बुडायला सुरुवात झालेली आहे. देन द लास्ट स्टांजा नंबर 17. बट इवन in his dying fear, one dreadful sound could the roar hear. A sound as if with the Inchcape bell, the devil below was ringing his knell. Here the knell means the sound of a bell rung solemnly after the death of a funeral, announcement of death. हे तर नेल म्हणजे काय तर अशा पद्धतीचा साऊंड म्हणजे एकदम शांतमय असा साऊंड आहे सोलमनली, की तो एखाद्याच्या डेथसाठी किंवा एखाद्या फ्युनरल सेरेमनीसाठी एखाद्याची डेथ जवळ आलेली असते तशा पद्धतीचा जो साऊंड असतो तशा पद्धतीने जो साऊंड क्रिएट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो ॲट द स्टांजा नंबर 17, दिस इज द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम. ॲट द सिंकिंग टुवर्ड्स विथ द शिप इन टू द सी वॉटर, द रोवर हर्ड अ हॉरिबल साऊंड. ज्यावेळेस ते शिप हळूहळू पाण्याखाली सिंक होत चाललेले आहे, हळूहळू पाण्याखाली बुडायला लागलेले आहे. देन द सर राल्फ रोव्हर हू हर्ड द हॉरिबल साऊंड, दॅट साऊंड वॉज जस्ट लाईक द इंचकेप बेल. ज्यावेळेस त्यांना तो आवाज कानामध्ये ऐकायला लागला सर राल्फ रोव्हर, त्यांना ती इंचकेप बेलचा साऊंड जसा वाजतो तसा तो आवाज ऐकायला येत होता. द रोव्हर थॉट दॅट द डेव्हिल इन द सी वॉटर वॉज रिंगिंग दॅट बेल. त्यांना समजते की जो डेव्हिल आहे म्हणजे जो दुष्ट आत्मा आहे, जो म्हणजे त्याचं जे मरण जवळ आलेलं आहे असं त्याला जाणवतं आहे. ॲट अ फ्युनरल अनाऊन्समेंट ऑफ हिज डेथ, की त्याचा आता हे मृत्यू जवळ आलेला आहे आणि त्या वॉटरमध्ये त्या इंचकेप बेलचा आवाज त्याला एक त्याचा मृत्यूचं संकट, मृत्यू त्याच्यासमोर आलेला आहे अशा पद्धतीने त्याला त्याचं जाणीव करून देत आहे. फॉर ऑल ऑफ हिज इव्हिल नेचर, त्याचं जे इव्हिल नेचर होतं, जे बॅड नेचर होतं, जे त्याने पाप केलं होतं त्या पापाचा त्याचा आता तो आवाज, तो त्याचा जो डेथ जी जवळ आलेला आहे त्याचा आवाज तो त्या समुद्राच्या पाण्याखाली त्याला आवाज ऐकायला येत होता. सो दिस इज द पोएम वी हॅव कम्प्लिटेड इन आवर टुडेज लेक्चर. सो द मेसेज फ्रॉम दिस पोएम इज ॲज यू सॉ सो शॅल यू रीप. जसं तुम्ही पेराल तसंच तुम्हाला उगवेल, जसं तुम्ही कृत्य कराल टिट फॉर टॅट, जसं कराल तसंच भरावं लागेल. नेचर ऑलवेज टेक्स रिव्हेंज ऑफ आवर रॉंग डुईंग्स. निसर्गसुद्धा काय करतो आपल्या ह्या कृत्यामागे
कधी ना कधी आपल्याला कोपतो आणि आपल्याकडून त्याच्या आपण जे केलेल्या कृत्याची तो आपल्याला जाणीव करून देत असतो. इफ यू डिग अ डिश फॉर अदर्स सम डे यू विल फॉल इन टू द सेम. जर आपण दुसऱ्यासाठी जो केलेला खड्डा असतो तो नेहमी आपण नेहमी काय होऊ शकतो, आपण भविष्यामध्ये त्याच खड्ड्यात आपण पडतो. सो these are the message we gives from this poem. So today we have stopped our lecture. So in the next lecture we will discuss the brainstorming activities of this poem. Okay, thank you.